नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. कुळ आणि मूळ या आपल्या 36 भागांच्या मालिकेतील आजचा आपला 13वा भाग आहे. या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत कुळधर्म व कुळाचार म्हणजे काय. खरं तर हा आपण म्हणू शकतो की वैज्ञानिक अभ्यासाचा विषय होऊ शकत नाही किंवा हा शास्त्रीय अभ्यासाचा किंवा ज्याला आपण अकॅडमिक म्हणतो शैक्षणिक अभ्यासाचा विषय होऊ शकत नाही. परंतु जर आपण वंश, गोत्र, कुळ याचा अभ्यास करत असू तर काही त्याच्याशी निगडीत असलेल्या श्रद्धेच्या विषयांचा पण आपल्याला आढावा घेणं गरजेचं असतं. कुळधर्म आणि कुळाचार हा श्रद्धेचा विषय आहे. कुळधर्म आणि कुळाचार हा विज्ञानाचा विषय नाही आहे, कारण आपण ज्या गोष्टी श्रद्धेवर सोडून देतो, ज्या गोष्टी आपण पुराव्याने सिद्ध करू शकत नाही, ज्या गोष्टींची आपण पुराव्याने कारण मीमांसा करू शकत नाही किंवा अमुक एक कर्म केल्यानंतर अमुक एक फळ मिळेलच. विज्ञानामध्ये 1+1=2च होतात नेहमी. गणितामध्ये 1+1=11 कधी होत नाहीत किंवा 1+1 केलं तर 0 येईल अशी काही शक्यता पण नसते. परंतु जेव्हा आपण श्रद्धेने गोष्टी करतो तेव्हा एखादी गोष्ट केल्यावर फळ मिळेल, नाही मिळेल, होईल, नाही होईल, या गोष्टी आपण गृहीत धरून चालतो. त्याची नंतर वेगळे आपण स्पष्टीकरणं पण देत असतो की माझं पुण्य कमी पडलं, त्याचं कर्म वाईट होतं वगैरे वगैरे गोष्टी, याच्यामुळे या गोष्टी झाल्या नाहीत. परंतु विषय हा आहे की जेव्हा श्रद्धेचा विषय येतो त्यावेळेला आपण थोडीशी तर्कबुद्धी बाजूला ठेवायची असते आणि काही श्रद्धेचे विषय असे असतात जे आपल्याला सोडता येत नाहीत, ज्या वेळेला आपण एखाद्या तर्काच्या विषयाची चर्चा करत असतो. तर जर कुळ या विषयाची आपण चर्चा करत असो आणि कुळ या विषयाची आपण शास्त्रीय दृष्टीने मीमांसा केली मागच्या भागामध्ये, त्याच्या आधी आपण जे 12 भाग पाहिले त्यात गोत्र आणि वंश यांची पण शास्त्रीयदृष्ट्या मीमांसा केली. तर या सगळ्यांशी निगडीत असणारा एक श्रद्धेचा विषय कुळधर्म आणि कुळाचार याच्याबद्दल थोडं आपण जाणून घेणार आहोत. कारण कुळ समजून घ्यायचा असेल तर त्या कुळाचं कर्तव्य आणि कुळाचं आचरण हे समजून घेणं गरजेचं. आपण असं म्हणतो की वांशिकदृष्ट्या किंवा वांशिकदृष्ट्या मनुष्यांचं वेगवेगळ्या वंशामध्ये वर्गीकरण करण्यासाठी कुळ ही पद्धती सर्वमान्य झालेली आहे. ती आपण वापरतो आहोत. मागच्या जवळजवळ आपण म्हणू शकतो की 1000 वर्षापासून 12व्या शतकापासूनचा आपण वापरत आहे असं म्हटलं तरी 9व्या शतकापासून चालू झाली, 12व्या शतकापासून वापरत आहे, ते 1000 वर्ष होतील. तर 1000 वर्ष आपण ही पद्धती आजही वापरत आहोत. तर ती पद्धत टिकून राहण्यामागे त्या पद्धतीचे काही ना काहीतरी परंपरा असतात, काही ना काहीतरी रीतिरिवाज असतात. तेही आपल्याला कळले पाहिजेत. ते कळले तर आपल्याला त्याचा थोडासा शास्त्रीयदृष्ट्या विचार करता येईल की एखादी पद्धत मनुष्यांचं वर्गीकरण करणारी 1000 वर्ष टिकून कशी राहिली. म्हणून आपण आजच्या भागामध्ये कुळधर्म आणि कुळाचार म्हणजे काय पाहणार आहोत. ही दोन्ही शब्द जरी धार्मिक वाटत असतील तरी त्यांची धार्मिक मीमांसा करण्याचा आपला हेतू नाही. ज्या भागामध्ये आपण ज्या गोष्टींची चर्चा करू त्याचं किमंतू लाईव्ह चॅनेल कुठल्याही प्रकारे प्रसार करत नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारे त्याची गॅरंटी घेत नाही आहे, खात्री देत नाही आहे की या गोष्टी केल्यावर असं असं होईलच, किंवा हे किमंतू लाईव्ह चॅनेलचं मत देखील नाही आहे. या धर्माशी निगडीत गोष्टी आहेत, धर्माच्या आचरणाशी निगडीत गोष्टी आहेत. या तुम्हाला वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आढळून येतील. या तुम्हाला वेगवेगळे तुम्ही तुमचे पुरोहित, भटजी, पुजारी कोणी असाल त्यांच्याकडे जात असाल तर त्यांच्या तोंडून माहिती मिळतील. पुष्कळ गोष्टी आहेत ते तुम्हाला इंटरनेटवर वेगवेगळ्या वेबसाईटवर दिसतील आजकाल. या कॉमन गोष्टी आहेत, म्हणजे आपण जे काही सांगतोय त्यात काही अनकॉमन आहे अशातला पण भाग नाही. परंतु याचा अभ्यास आपण करतो आहोत की पुढे पण ज्या गोष्टी येणार आहेत, म्हणजे मागे आपण वंश, गोत्र आणि कुळ पाहिलं, पुढे पण आपल्याला कुलदेवता, ग्रामदेवता, कुळदेवक वगैरे गोष्टी पाहायच्यात. त्याच्याशी या गोष्टी निगडीत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला यांचा विचारविमर्श करणं गरजेचं आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह. पहिली जी गोष्ट आहे तर आपल्याला याची व्याख्या केली पाहिजे. कुळधर्म म्हणजे काय आणि कुळाचार म्हणजे काय, याची 2 प्रकारे व्याख्या करता येते. एक तर संक्षिप्तमध्ये आणि एक थोडी विस्ताराने कळावी म्हणून. तर संक्षिप्त व्याख्या अशी आहे की आपल्या कुळाची धार्मिक गोष्ट करण्याची बांधिलकी म्हणजे कुळधर्म. ज्या कुळामध्ये तुम्ही जन्म घेतलात किंवा जे कुळ तुम्ही मानतात त्याच्याशी ज्या काही धार्मिक रीतिरिवाज, परंपरा जोडलेल्या आहेत त्या करण्याची बांधिलकी तुम्ही स्वतःच मानता. बाहेरून कोणी येऊन तुमच्यावर थोपलेली नाही आहे ती गोष्ट, किंवा धर्माने पण असं म्हणलेलं नाही तुम्हाला की केलंच पाहिजे तुम्ही.
केलं नाही तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी उजाडणार नाही किंवा तुम्हाला धर्मामध्ये जागा नाही, तुम्ही पाखंडी झाला, ही गोष्ट नाही केली तर तुम्हाला धर्मामधून काढून टाकू, असं धर्माने म्हणलेलं नाही. पण ती बांधिलकी आपणच मानतो, कारण आपण आपल्या कुळाला मानतो, म्हणून आपण ती बांधिलकी मानत असतो. अशी आपल्या कुळाची धार्मिक गोष्ट करण्याची बांधिलकी म्हणजे कुळधर्म. अशीच एका वाक्याचं कुळाचाराची व्याख्या करायची असेल ती अशी आहे की कुळधर्म करण्याचे रीतिरिवाज असतात, त्यांना कुळाचार म्हणतात. म्हणजे धार्मिक गोष्ट करायची बांधिलकी आपण मनाने मानतो, तो कुळधर्म झाला. आता हे कुळधर्म मला प्रत्यक्षात आचरणात आणायचे वेगवेगळ्या रीतिरिवाजामधून. हे रीतिरिवाज जे मी आचरणात आणतो कुळधर्माचे, त्याला आपण कुलाचार म्हणतो, म्हणजे कुळाचं आचरण असं म्हणतो. मुळामध्ये तुमच्यावर कुळधर्म पाळण्याची सक्ती नाही तर कुळाचार करण्याची पण सक्ती नाही, कोणी केलेली नाही. कोणी जर तसं सांगत असेल की अमुक अमुक गोष्ट नाही केली तर तुमच्या आयुष्यात असं होईल तसं होईल अमुक हो, ते आपण पुढे बघणारच आहोत, काय पाळलं तर काय नाही होणार आणि काय पाळलं तर काय नाही होणार. परंतु धर्माने ही सक्ती तुमच्यावर केलेली नाही आहे, धर्माने तुमच्यावर बंधन टाकलेलं नाही आहे. धर्मापेक्षा कुळधर्म आणि कुळाचार या गोष्टी धर्मापेक्षा कुळ या संकल्पनेशी जास्त जोडलेल्या आहेत. मागच्या भागामध्ये आपण जशी चर्चा केली तसं की कुळं निर्माण झाली भौगोलिक कारणातून, भौगोलिक वर्गीकरण, भाषिक वर्गीकरण, वांशिक वर्गीकरण, त्यानंतर आपण म्हणतो की वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे चालीरीती रीतिरिवाज होते त्याच्यावरून वर्गीकरण. अशी वेगळी वेगळी वर्गीकरणं एकत्र येऊन मग कुळ निर्माण झालं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू हे धार्मिक रीतिरिवाज आणि परंपरा कुळ निर्माण झाल्यानंतर कुळाचं वेगळं वैशिष्ट्य दाखवण्यासाठी निर्माण झाल्या. ही वस्तुस्थिती आहे जी आपण मागच्या भागात पाहिली. त्याच्यामुळे कुळ निर्माण झाल्यानंतर या गोष्टी निर्माण झाल्या आहेत आणि त्याला धर्माचा आपण काय केलेलं आहे की तात्विक मुलामा दिलेला आहे या गोष्टींना. म्हणून धर्माचं याच्यावर बंधन नाही आहे की या गोष्टी केल्या नाही तर तुम्हाला लगेच धर्मभ्रष्ट केलं जाईल, अशातला काही एक प्रकार नाही आहे. हे आपण पहिली गोष्ट काय केली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. आता आपण काय करूयात की कुळधर्म म्हणजे काय थोडंसं विस्ताराने बघूयात. कुळधर्म म्हणजे समाज व्यवस्थेतील कर्तव्यांचे पालन करण्यासाठी व समाज व्यवस्था टिकवण्यासाठी केलेले अलिखित नियम आहेत. बघा इथे आपण काय म्हणतो, हे अलिखित नियम आहेत. हे कुठे वेदामध्ये लिहिलेले नाही आहेत, हे कुठल्या ऋषींनी लिहिलेले नाहीत, हे कुठल्या देवाने सांगितलेले नाही आहेत. त्याचं कारणच हे आहे की कुळ निर्माण झाल्यानंतर हे नियम निर्माण झालेले आहेत, कुळाशी संबंधित आहेत. धर्म निर्माण झाला त्यातून, तेव्हा हे नियम कुणी कुळासाठी लिहिलेले नाहीत. आपण मागच्या भागांमध्ये पाहिलं, ऋग्वेदामध्ये गोत्रांचा उल्लेख आहे वांशिक वर्गीकरणासाठी, कुळांचा उल्लेख नाही आहे. कुळं नंतर 12व्या शतकामध्ये निर्माण झाली, 9व्या शतकामध्ये निर्माण झाली, 12व्या शतकामध्ये प्रचलित झाली. त्यामुळे कुळ निर्माण झाल्यानंतर मग कुळांचे रीतिरिवाज निर्माण झाले. म्हणून धर्म त्याच्यामध्ये काय करतो, हस्तक्षेप करत नाही किंवा धर्माने आधीच काहीतरी कुठल्या कुळाने काय केलं पाहिजे हे धर्माने आधीच कुठे लिहून ठेवलेलं नाही. त्याचं कारण धर्मनिर्मितीनंतर काही हजार वर्षांनी कुळं निर्माण झाले, त्यासाठी अलिखित नियम आहेत. धर्म या शब्दाचा एक अर्थ कर्तव्य पार पाडणे असाही होतो. मग याच्यामध्ये धर्म शब्द येतो कुळधर्मामध्ये. आपण सगळेजण विचाराल की सर त्याच्यामध्ये तर धर्म शब्द आला, तुम्ही कुळधर्म म्हणता आणि धर्माचा काही हस्तक्षेप नाही म्हणता, हे कसं काय? तर त्याचं स्पष्टीकरण हे आहे की धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य पार पाडणे असा पण आहे. तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडणे, म्हणून आपापल्या घराण्यातील चालत आलेल्या परंपरा, त्या परंपरेने चालत आलेले धर्मविधी किंवा चालीरीती पार पाडणे म्हणजे कुलधर्माचे पालन करणे, आपलं कर्तव्याचं पालन करणं, आपल्या कुळाच्या प्रती असणारे धार्मिक विधी पार पाडणे. हे झालं कुळधर्माविषयी. आता आपण पाहूयात की कुळाचार म्हणजे काय, थोडंसं विस्ताराने पाहूयात. विविध महत्त्वाचे जे कार्यप्रसंग असतात त्या विविध महत्त्वाच्या कार्यप्रसंगी वेगवेगळ्या कुळामध्ये केले जाणारे कुलदैवत पूजन, होम, हवन इत्यादी धार्मिक क्रियांना कुलाचार असं म्हणतात. कुलाचार किंवा कुळाचार जे असतात ते एखाद्या कुटुंबामध्ये धार्मिक आचारांचं किंवा व्रतवैकल्यांचं पिढीजात जे पालन वंश परंपरेने चालत आलेलं असतं त्या विशिष्ट पद्धतींचं आपणही पुढच्या पिढीमध्ये अवलंबन करणं, याला कुलाचार असं म्हणतात. एकच सण धार्मिक कृत्य साजरे करताना वेगवेगळ्या प्रांतातील लोक ते वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कुटुंबामध्ये पण कुलाचार हा वेगळा वेगळा असतो. मागे आपण गावगाडा म्हणजे काय ही मालिका चालू केली होती, त्याच्यामध्ये पण आपण बघितलं की गावगाड्यामध्ये प्रत्येक घर जे असतं ते प्रत्येक घर हे स्वतःमध्ये वेगळं असतं. म्हणजे भिंतीला भिंत जरी लागू नाही तरी प्रत्येक घराचं स्वभाव वेगळा आहे, त्यांची तत्त्व वेगळे, त्यांचं उद्दिष्ट वेगळे, त्यांचं धर्माचरण वेगळे, धर्म जरी एकच असला तरी कुळाचार वेगळे. तर हे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या, आपण म्हणतो की एका भिंती आड पण वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात दोन घरांमध्ये.
तर हे झालं कुळाचाराबद्दल. आता हे कुळधर्म आणि कुळाचार आहे ते नेमके आहेत काय आणि त्यांचे प्रकार काय आहेत? तर कुळधर्म आणि कुळाचार असतात, हे काही कुळधर्म आणि कुळाचार आहेत ते अखिल भारतीय स्वरूपाचे आहेत. म्हणजे भारत देशामध्ये सगळीकडे हे कुळधर्म आणि कुळाचार सर्व धर्मांमध्ये आणि जातीमध्ये सारखेच आहेत. काही कुळाचार असतात ते प्रांतिक आहेत, म्हणजे ते ठराविक एका प्रांतामध्येच तेवढे कुळाचार पाळले जातात किंवा केले जातात. काही कुळाचार आहेत ते कौटुंबिक आहेत, म्हणजे ठराविक कुटुंबामध्येच त्या गोष्टी केल्या जातात. कुळधर्म किंवा कुळाचार असतात ते नैमित्तिक किंवा प्रासंगिकसुद्धा असतात. नैमित्तिक किंवा प्रासंगिक म्हणजे काय, की कुठल्या तरी निमित्ताने तो कुळाचार होतो आहे. उदाहरणार्थ नवरात्र आहे. नवरात्र आपण साजरी करतो, तर नवरात्रामध्ये आपण देवीची पूजा करतो 9 दिवस नवरात्री. मग आपण कुळाचाराचं पालन करतो आपल्या कुटुंबामध्ये असेल ते. हे नैमित्तिक आहे. नवरात्र येते आपण त्या निमित्ताने ह्या कुळाचार करत असतो. प्रासंगिक कुळाचार म्हणजे काय, विशेष एखादी घटना घडते, उदाहरणार्थ मी नवीन घर बांधलं, मी वास्तुशांती करतो, सत्यनारायणाची पूजा घालतो, तर हा एक प्रासंगिक कुळाचार. सत्यनारायणाची पूजा श्रद्धा का अंधश्रद्धा तो वेगळा विषय, आपण नंतर बघू. परंतु इथे कुळाचाराचा जर विचार केला तर तो प्रासंगिक कुळाचार आहे. हे जसे नैमित्तिक आणि प्रासंगिक कुळाचार असतात, तसे काही कुळाचार असतात ते दैनंदिन देखील असतात, की ते दर दिवशी करावेत अशी अपेक्षा असते. मागे आपण म्हणले सक्ती नाही, करावेत अशी अपेक्षा असते. केलं तर चांगलं आहे, जेणेकरून थोडंफार घरामध्ये सुखशांती राहील अशी श्रद्धा त्याच्या मागे असते. या दैनंदिन कुळाचारांना नित्यकर्म असं म्हणलं जातं. नित्यकर्म म्हणजे काय, की काकबळी देणे. काकबळी देणे म्हणजे आपण जे काही खातो त्यातले 4 घास आपण आपल्या पूर्वजांसाठी काढून ठेवणे ढोबळ मानाने. पूजा अर्चा घरामध्ये दररोज करणे, देवपूजा करणे, त्यानंतर तुळस पूजा करणे, समई लावणे, रांगोळी टाकणे, शिदा देणे म्हणजे कोणाला नाही कोणाला तरी भिक्षा देणे, गरजू माणसाला अन्न देणे. हे अशा प्रकारचे जे दैनंदिन गोष्टी आपण करतो हे दैनंदिन कुळाचार आहेत. आता हे सगळे कुळाचार जे आहेत, दैनंदिन कुळाचार असतील, नैमित्तिक असतील, प्रासंगिक असतील, प्रांतिक म्हणलं आपण, कौटुंबिक, राष्ट्रपातळीवरचे कुळाचार असतील, हे हळूहळू बऱ्याच प्रमाणात लोप पावत चाललेले. कारण कुळाचार पाळण्यासाठी जी समाजव्यवस्था आपल्याकडे अस्तित्वात असायला हवी, ती समाजव्यवस्था हळूहळू लोप पावत चाललेली आहे. आपण सर्वजण फ्लॅट सिस्टीममध्ये कन्वर्ट झालेलो आहोत. आपण गाव, यात्रा, जत्रा ही फक्त वर्षातून एकदा जाण्यासाठी गोष्ट आपल्यासाठी राहिलेली आहे. फ्लॅटच्या बाहेर तुम्ही इच्छा असली तरी रांगोळी काढू शकत नाही, कारण फ्लॅटच्या बाहेर तुम्हाला चप्पल ठेवायला जागा नसते, रांगोळी कुठून काढणार हा विषय. त्यानंतर जी गोष्ट फ्लॅटची आहे तीच देवाऱ्यांची आहे, देवांची आहे. सो आता आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये काय होतं, की हे कुळाचार हळूहळू जे दर दिवशी माणसं एवढ्या गोष्टी करायच्या. म्हणजे प्राचीन काळी तुम्ही जर बघितलं, माझी पणजी होती, माझी आईच्या आईची आई, ती सकाळी नेहमी, मी माझ्या डोळ्यांनी बघायचो, मला तिला बघायचं भाग्य लाभलं, तर ती नेहमी सकाळी 5 वाजता उठायची. 5 वाजल्यापासून तिचं आधी स्नान करणे, शुद्ध अंघोळ करणे, ताजी फुलं गोळा करणे, ताजं तूप घेणे, मग देवपूजा करणे. ती तिची देवपूजा 12 वाजेपर्यंत चालायची. त्यानंतर संध्याकाळी पण काही ना काही करत असायची. ती देवपूजेमध्ये तल्लीन असायची, देवांवर तिची भक्ती होती. म्हणजे हे कुळाचार असत ते प्रत्येक दिवसभर चालत असत. दिवसभर काही ना काही कुठल्या ना कुठल्या वेळी चालत असत. संध्याकाळी तुम्ही तुळशीला दिवा लावता, शुभं करोती म्हणता, पंथी लावता वगैरे वगैरे. तर असे दैनंदिन कुळाचार असत आणि नैमित्तिक प्रासंगिक तर लोक करतच असत हौसेने. पण आता तो गावगाडाच राहिला नाही, गावच राहिलं नाही. त्याच्यामुळे या कुळाचारांना पण एक प्रकारे काय बसली आहे, खीळ बसलेली आहे. तरीही काही गोष्टी आजही आपण चालू ठेवलेल्या आहेत. या गोष्टी कोणत्या आहेत, हे मुख्य कुळाचार आहेत. हे आपण आजही चालू ठेवलेले आहेत. आजही बऱ्याच प्रमाणामध्ये आपण, माणूस एखादा गावामधून शहरामध्ये स्थलांतरित झाला नोकरीच्या निमित्ताने, कामधंद्याच्या निमित्ताने, त्याने तिथेच लग्न केलं. भले सॉफ्टवेअर इंजिनियर झाला असेल किंवा तो आपण म्हणू की डॉक्टर इंजिनियर झाला असेल, परदेशामध्ये गेला असेल, तरी काही गोष्टी आज माणसाला अजूनही कराव्याशा वाटतात. हे कराव्याशा वाटणाऱ्या या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामागे सायन्स किंवा मानसिक भावना काय तो वेगळी गोष्ट आहे चर्चेचं. परंतु अजूनही हे कुळाचार जिवंत राहिलेले, ते काळाबरोबर विलुप्त झालेले नाही. असे काही थोडेसे कुळाचार आपण पाहूयात. ते कुळाचार करण्यासाठी काय उपासना केली पाहिजे आणि काय केलं तर काय नाही होणार, कशाप्रकारे केलं पाहिजे, तो कर्मकांडाचा भाग झाला. त्याच्यामध्ये आपण जाणार नाही आहोत. आपल्याला फक्त कुळाचारांची माहिती करून घ्यायची आहे, कारण कर्मकांड कशी करावी करणं तो धर्माचा भाग आहे, आपला भाग नाही आहे. तर पहिला जो कुळाचार शिल्लक राहिलेला आहे तो पहिला कुळाचार म्हणजे देवपूजा. पूर्वीच्या काळी काय असायचं, की मोठमोठाले वाडे असायचे लोकांचे, त्याच्यामध्ये देवघरासाठी एक खास वेगळी जागा असायची. ती देवघराची एक वेगळी रूमच असायची पूर्णपणे मोठमोठ्या वाड्यांमध्ये. आताची देवघरं जी आहेत ती जर तुमच्याकडे गावाला घर असेल, वाडा नाही शिल्लक राहिला,
तरी पण कुठेतरी कोनाड्यात आहेत, स्वयंपाकाच्या ओट्यांमध्ये आलेली आहेत, दडलेली आहेत. काही ठिकाणी तर आपण बघतो की देव कुठेतरी टांगूनच ठेवलेले आहेत वरती देवारा टाकून, अशी परिस्थिती आलेली आहे. परंतु देव जरी असे आपण म्हणतो की एका स्वतंत्र रूममधून फ्लॅट सिस्टीममध्ये ते अडगळीत गेले असतील कुठे, तरी पण देवपूजा बंद नाही झालेली. देवघर नाही असं कुटुंब आजही आपण बघतो की थोडं कमीच सापडतं. भले देवारा घरामध्ये ठेवणं हा एक श्रद्धेचा विषय झाला असेल किंवा मोठा देवारा बनवून आपण म्हणलं की श्रद्धेचा विषय झाला असेल, त्याचबरोबर तो फॅशनचा पण विषय झाला असेल, की आजकाल घरामध्ये देवारा असणं आणि तो देवारा फॅशनेबल असणं ही प्रतिष्ठेची बाब झालेली आहे. जेव्हा तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये इंटेरियर करता, त्यावेळेला माझा देवारा इतरांपेक्षा वेगळा दिसला पाहिजे. देवाच्या मूर्ती वेगळ्या दिसल्या पाहिजेत, काहीतरी कलात्मकता त्याच्यामध्ये दिसली पाहिजे. हा फॅशनचा भाग झालेला. त्यामुळे आजही काय आहेत, की श्रद्धेपोटी म्हणा किंवा फॅशनपोटी म्हणा, जवळजवळ 90% घरांमध्ये 90 ते 95% घरामध्ये हिंदू फॅमिलीमध्ये तरी देवघर कुठल्या नाही कुठल्या स्वरूपामध्ये छोट्या-मोठ्या अस्तित्वामध्ये आहे आणि आजही देवांची पूजा रोज होत असते. या ना त्या कारणाने किंवा थोड्याफार कमी प्रमाणात म्हणा किंवा मोठ्या आरत्या नाही म्हणल्या तरी छोट्या आरत्या म्हणल्या, काहीतरी नमन केलं, दिवाबत्ती लावली, या स्वरूपात का होईना पण देवपूजा केली जात असते. ती देवपूजा जी आहे, तर देवपूजा पण एक प्रकारचा कुळाचारच आहे. खरं तर देवपूजा करण्याचे पण धर्माने काही नियम आहेत. नियम आहेत म्हणजे धर्माचे काही संकेत आहेत, नियम नाही आहेत. देवपूजा तुम्ही केलीच पाहिजे असा काही नियम नाही किंवा अशीच करावी असा पण काही नियम नाही. पण संकेत आहेत की या गोष्टी पाळल्या जाव्या जेणेकरून पावित्र्य राखलं जाईल. ते जरी तेवढं नाही झालं तरी पण आज आपण क्षणभर डोळे मिटतो घरातून बाहेर जाताना किंवा आल्यावर देवासमोर हात जोडतो आणि परत आपल्या बेडरूममध्ये जातो. एवढं तरी कुळाचार आपण पाळतो. हा पण एक कुळाचा धर्म पाळण्यासारखाच आहे. दुसरा जो मोठा कुळाचार आहे तो म्हणजे नवरात्र आहे. मगाशी म्हटल्यासारखं की नवरात्र हा सगळ्यात महत्त्वाचा कुळाचार आहे. प्रत्येक स्वतंत्र राहणाऱ्या मुलाने त्याची पत्नी घरी आल्यानंतर गौरी बसवावी आणि या प्रकारचा कुळाचार जो देवीची पूजेचा आहे तो करावा, अशी एक अपेक्षा अजूनही असते आणि आपण बऱ्यापैकी पाळतो देखील. त्यानंतर कुलदैवताची वारी करावी अशी एक गोष्ट आजकाल ठासून सांगितली जाते, की तुम्ही वर्षातून एकदा कुलदैवताला तुमच्या भेट दिलीच पाहिजे. हा कुळाचाराचा भाग आहे, तुम्ही तो केलाच पाहिजे, असा एक गैरसमज पसरत चाललेला आहे. परंतु आपण जर प्राचीन काळी विचार केला तर प्राचीन काळी लोक कुठे कुलदैवताला जात होते? लोक गावोगाव राहायचे, रानामध्ये राहायचे, खेडोपाडी राहायचे, लांब-लांब राहायचे, डोंगरदऱ्यामध्ये. प्रवासाच्या सोयी नसायच्या, दळणवळणाच्या सोयी नसायच्या, अंतरं लांब असायची, चोरमारी, लुटमारीची भीती असायची. त्यामुळे इच्छा असली तरी लोक काही कुलदैवताची वारी जुन्या काळात पण करू शकत नसायचे. त्याच्यावर काही तोडगे पण लोकांनी काढलेले होते, की आपल्या घराशेजारीच एखादं वेगळं नाव द्यायचं आणि तिथे त्या देवीची स्थापना करायची किंवा आपल्या घरामध्ये चांदीचे टाक बनवायचे आणि कुलदैवताची स्थापना करायची. तर अशा प्रकारचे तोडगे पण लोकांनी काढले होते. पण वर्षभर काही लोक जात नसत. माझ्या स्वतःच्या घरातलं उदाहरण आहे, की समजा आमची कुलदेवता तुळजाभवानी आहे. तर जाऊ शकत नाही. महाबळेश्वर जावळीच्या तालुक्यातून तुम्ही तुळजापूरला जाऊ शकत नाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये दरवर्षी. बऱ्याच त्याच्यामध्ये हे अडचणी आहेत. एक तर मगाशी सांगितलेल्या अडचणी आहेत, त्यानंतर राजकीय अडचणी पण आहेत. तर यामुळं माणूस जाऊ नाही शकत आहे. मग काय करावं? किंवा आमच्या पूर्वजांनी तुळजाभवानीचं जे एक रूप भानशिंगाई नावाने प्रतापगडच्या पायथ्याला एक गाव आहे तिथे त्याची स्थापना केली आणि तिथेच त्याची कुलदैवत म्हणून पूजा करायला सुरुवात केली. असं तुम्हाला गावोगाव कुलदैवतांच्या स्थापना झालेल्या दिसतील. मूळ जे आहे आपण म्हणतो की महाराष्ट्राची कुलदेवता जी आहे ती महिषासूरमर्दिनी आहे. तर ह्या महिषासूरमर्दिनीची वेगळी जी रूपं आहेत, ही वेगळी रूपं आपल्याला अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, कुठे वाघजाई असेल, कुठे जनाई देवी असेल, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत, कुठे भानशिंगाई असेल, अशी स्थापन झालेली दिसतात. मग इतिहास आपल्याला काय सांगतो? इतिहास आपल्याला असं सांगतो की तुम्ही कुलदेवताची वारी दरवर्षी न चुकता करायलाच पाहिजे असं नाही. केली नाही तर तुम्हाला काही पाप लागेल किंवा बाकीच्या गोष्टी लागतील अशातला पण भाग नाही. पण आजकाल काय आहे, प्रत्येक गोष्टीचा व्यवसाय झालेला आहे, त्यामुळे या गोष्टी ठासवल्या जातात. तरी पण आपण गृहीत धरून चालू की आजकाल वाहतुकीच्या सोयी उपलब्ध आहेत, आपल्या सगळ्यांकडे पैसा पण आहे, म्हणून करायला पण काही हरकत नाही, की चला आज माझ्याकडे आहे म्हणून मी करतो. परंतु जे धर्मशास्त्री आहेत ते काय म्हणतात, की ठीक आहे तुम्ही चालू कराल ती प्रथा पाडाल, पायंडा पाडाल नवीन. पण मग तुमच्या भावी पिढीने पण ते करायला पाहिजे. ते करणार आहेत का ते? ते करणार नसतील तर उगाच चुकीचा पायंडा पाडू नका ना. विषय तो आहे. म्हणजे एखादी गोष्ट कुळाचार तुम्ही चालू केला तर कुळाचाराचं वैशिष्ट्य हे असतं, की तो कुळाचार तुम्ही चालू केला तर तो तुमच्या कुळामध्ये चालत राहिला पाहिजे. त्यात खंड नाही पडला पाहिजे. तुम्ही खंड पाडणार असाल एखाद्या कुळाचारामध्ये तो कुळाचार चालूच करू नका असं एक तत्व याच्या मागे पण सांगितलं जातं नेहमी. पुढचा जो कुळाचार आहे तो म्हणजे देव उजवणे. देव उजवणे म्हणजे काय आहे?
की सहसा आपण बघतो की घरामध्ये विवाह असतो, मुंजा असतो, जन्ममृत्यू असं काही झालं असतं, तर घरातल्या देवाऱ्यामध्ये जे देव असतात, टाक, माळ, परडी वगैरे, तर ते नवीन करावे लागतात अशी एक श्रद्धा आहे. आणि ते मूळ जे देव असतात, ते मूळ देव कुलदैवताच्या जागी जाऊन त्याचा स्पर्श करून, नवीन करून परत आणावे लागतात. जिथे तुमचे कुलदैवत आहे मूळचं. म्हणजे आता मी जावली तालुक्यामध्ये राहतो, तर माझं कुलदैवत तुळजाभवानी आहे, तर मला तिकडे जाऊन ते मूळ करून आणावे लागतील. आता ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेला देवभेट म्हणतात. देवभेट म्हणजे काय? माझ्या देवाऱ्यातले कुलदैवत, माझं प्रत्यक्षात जिथे कुलदैवतेचं स्थान आहे, तिथे जाऊन ते दोन देव एकमेकांना भेटले किंवा माझी देवभेट झाली, अशा दोन्ही अर्थाने तो शब्द वापरला जातो. आणि ही जी प्रक्रिया होते, या प्रक्रियेला काय म्हणतात? देव उजवणं म्हणतात. परंतु मगाशी आपण जी म्हणलो तीच समस्या परत आहे. पूर्वीच्या काळी तर दरवर्षी जाता येणं शक्य नसायचं. मग दरवर्षी जाणार कोण तिकडे? मग कधीतरी माणसं 4-5 वर्षातून, 5-10 वर्षातून जात असत. आणि अशी एखादी कुलदैवताची वारी करून हे जुने देव आहेत आपले, जे घरामध्ये काही घटना घडली असेल, ते नव्याने परत घेऊन येत असत. अशा गोष्टीला देवाची वारी केली असं म्हणत असत. की दरवर्षी नाही होत आहे, पण 4-5 वर्षांनी, 5-6 वर्षांनी मी जाऊन आलो आणि माझ्या घरात जे काही झालं ते. अशा वेळेला जेव्हा लोक कुलदैवताला भेट देत असतात, त्यावेळेला तिथे जे ब्राह्मण असतात किंवा पांडा लोक असतात वेगवेगळ्या क्षत्रियांचे, ते मग त्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवत असतात की हां, तुम्ही भेटीला आलेला आहात, मग तुमच्या घरामध्ये काय घटना घडली, तुम्ही का देव उजवायला आलेलात? हां, माझ्या घरामध्ये नवीन मूल जन्माला आलं, माझ्या घरामध्ये मुंज झाली, मुलाचा विवाह झाला, अमुक एक व्यक्तीचा मृत्यू झाला, म्हणून मी देव उजवायला आलो. मग आपल्याकडे ज्या धार्मिक स्थळी नोंदी ठेवलेल्या दिसतात, त्या धार्मिक स्थळी नोंदी अशा कारणाने लोक देव उजवायला जात असतात. त्या निमित्ताने त्यांच्या कुलदैवतेला किंवा तीर्थस्थानाला भेट देणं होत असतं. त्यावेळेला या नोंदी लिहिलेल्या असतात. त्यामुळे काही नोंदी आपल्याला सापडतात आपल्या पूर्वजांच्या या दैवस्थानामध्ये, त्या या देव उजवण्याच्या प्रक्रियेमुळे सापडतात. आता याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये पण थोडेफार संकेत आहेत वेगवेगळे. नियम तर कुठंच नाहीत, संकेतच आहेत सर्व. सक्ती काहीच नाही करायची न करायची. हिंदू धर्मामध्ये तरी नाही आहे, आपण तेवढे लिबरल आहोत असं मला वाटतंय, की हिंदू धर्मामध्ये तरी सक्ती नाही आहे. हिंदू धर्मामध्ये फक्त संकेत असतात. करा, करू नका, तुम्हाला कोणी धर्मभ्रष्ट करत नाही. बाकी काही धर्मामध्ये आपण बघितलं कट्टरता, या गोष्टी एवढ्या करायलाच पाहिजेत. नाहीतर तुम्ही देवभ्रष्टात किंवा धर्मभ्रष्टात असं मानून पुढची प्रक्रिया चालू होते. तर इथं कसं आहे की सोयर सूतक जरी तुमच्या घरामध्ये लागलं, सोयर सूतक म्हणजे काय? सोयर म्हणजे तुम्ही नवीन लग्न संबंध केलं, सूतक कोणाचा मृत्यू झाला, असं काही झालं, तर त्या कारणाने देव जर प्रभावहीन झाले घरातले, प्रभावहीन झाले म्हणजे हे जुने देव आहेत, ते आता नवीन करायला पाहिजेत मला ही घटना घडल्यामुळं, तरी ते जास्त दिवस घरात ठेवू नये. आर्थिक कारणामुळे जरी तुम्हाला शक्य नसेल कुलदेवतेला भेट द्यायला जाणं, तर तुम्ही जवळच्या कुलदेवतेच्या मंदिरामध्ये देवभेट घेऊन ते देव उजवलेले चालू शकतात. मग इथे पण धर्माने तुम्हाला सूट दिलेली आहे की तिकडे जायला पाहिजे असं नाही. पण लोक काय करत असतात की त्यांनी जे त्या कुलदेवतेचं एक स्वरूप, मी मगाशी म्हणलं तसं की आमची कुलदैवत तुळजाभवानी आहे, तिचं एक स्थानिक स्वरूप भानशिंगाई देवीच्या रूपाने माझ्या गावाच्या जवळच आहे, तिथे जाऊन मी हे विधी करू शकतो. अजून पुढचा एक जे आपण कुळाचार ज्याला म्हणतो, तो कुळाचार असा आहे, सॉरी, हा पुढचा जो कुळाचार आहे, तो पुढचा कुळाचार असा आहे, त्याला म्हणतात बोडण किंवा बडण. आता हे बोडण किंवा बडण काय आहे? बोडण किंवा बडण म्हणजे अशी वारी केल्यावर, म्हणजे आपण एकदा कुलदैवताला आपल्या भेट दिली आणि ती वारी करून ते देव बरोबर घेऊन आलो आपण सगळे, तरी ती येताना जाताना भांडण करू नये, घरी आल्यावर पण आनंदी राहावं. कारण हे देवदेवता आहेत, त्यांचे गुण आहेत, ते उग्र आहेत, ते स्वभावाने तापस आहेत. त्यामुळे आपल्या घरी हे देव राहिले आणि काही गोष्टी त्यांना खटकल्या, तर घरामध्ये कलह वाढतो. म्हणून या देवांची परत बोळवण करणं म्हणजे देवांना परत पाठवणं, याच्या अर्थाने बोडण बडण करणं, असं पण एक करायची पद्धत आहे, तो पण एक कुळाचार आहे. याच्यासाठी देवीसाठी एक सवासनं आणि कुमारिका स्त्रीला जेवायला घरी बोलवायचं असतं. सवासनं स्त्रीची ओटी भरावी आणि कुमारिकेस एखादी आवडती भेट द्यावी, परडी असल्यास ती मागावी, असा एक रिवाज आहे. हा पण एक कुलाचार आजही चालू आहे. हे कुलाचार मी तुम्हाला का सांगतो आहे, आजही हे कुलाचार चालू आहेत किंवा आपल्याला चालू असलेले दिसतात, म्हणून आपण त्याच्याबद्दल चर्चा करतो. पुढचा जो कुळाचार आहे तो म्हणजे तळी भरणे. खंडोबा महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. त्याचीच वेगवेगळी रूपं आपल्याला वेगवेगळ्या रूपाने दिसतात, ज्योतिबा, मस्कोबा वगैरे, हे सगळे एकत्रच आहेत. तर ह्या खंडोबा, मस्कोबा आणि ज्योतिबा यांची तळी भरावी. कित्येकदा ती मंदिरातच भरतात, काही लोक घरी भरतात किंवा त्यासाठी 3 किंवा 5 पुरुष असावेत असं एक म्हणलं जातं. तळी भरणे म्हणजे भंडारा, खोबरे, पान, सुपारी एकाच ताटात घेऊन 5 जण गोल बसतात. ते ताट उचलून सदानंदाचा येळकोट म्हणून ताटाखाली पान सुपारी ठेवतात. खंडोबाच्या मंदिराच्या दिशेने भंडार, खोबरं उधळतात. सर्वांना भंडारा लावला जातो, पान, सुपारी, खोबरं दिलं जातं आणि परत एकदा तळी उचलली जाते, म्हणजे ताट उचललं जातं. सर्वांना काही खायचे पदार्थ वाटले जातात. याच्यामधून
आपण परत एकदा देवाचा एक कुळाचार असतो, तो कुळाचार करत असतो. अजून एक सर्वसाधारण कुळाचार की जो आपल्या लक्षात पण येत नाही, आपण जाता येता बोलता करत असतो, तो म्हणजे नवस करणे. नवस करण्यासाठी काही खास करावं लागत नाही. आपण कुठेही जाता येता मंदिरामध्ये जातो, चप्पल काढतो, देवाला हात जोडतो, देवा माझी एवढी एवढी इच्छा पूर्ण कर, मी तुला ₹100 ठेवेन. ₹100 ठेवेन हा पण काय झाला, एक नवस झाला. हा एक कुळाचार जुन्या काळापासून चालत आलेला आहे. तर नवस करणं म्हणजे काय आहे की पहिल्या काळी काय असायचं, आज जे आपण जाता येता मंदिरामध्ये करतो, तर जुन्या काळी तसं नसायचं. जुन्या काळी तुम्हाला नवस बोलायचा असेल तर तो फक्त कुलदैवतालाच लोक जाऊन बोलत असत. त्याचा उद्देश हा असे की कुलदैवताची जी वारी, मागाशी मी म्हटलं की कुलदैवताची वारी करणं हा पण लोक कुळाचार सांगायला, तुम्ही करायलाच पाहिजे वारी, ही सक्ती करायला लागलेत आजकाल. तर कुलदैवताची वारी करणे सक्ती नव्हतं, परंतु जर तुम्ही कुलदैवताला नवस केला असेल तर तो नवस वर्षाच्या आत तुम्ही फेडला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही कुलदैवताला वर्षातून एकदा भेट दिली पाहिजे. हे मात्र थोडंफार काय होतं की बंधन आपल्याला टाकलेलं दिसून येतं. पहिली गोष्ट अशी आहे की कुलदैवताचे जे नवस असते ते मूळ ठिकाणी संबंधितच बोलावेत असं काही नाही. काही लोक असं म्हणतात की समजा तुळजाभवानी माझी कुलदैवत आहे, तर मला तिला नवस बोलायचं, तर मला तुळजापूरलाच गेलं पाहिजे आणि तिथंच मी नवस बोलला तरच तो नवस करा. तर उलट असं काही बंधन नाही आहे. उलट जे धर्म आहे तो धर्म असा सांगतो, किंवा जे धर्मामध्ये कुळाचार सांगणारे लोक आहेत ते असं सांगतात की तुम्हाला कदाचित तिकडे जाऊन तुळजापूरला तो नवस पूर्ण करायची संधी भेटणार नाही. तुम्हाला काहीतरी अडचण येईल, वर्षभरात तुमच्याच्यानं होणार नाही, संधी मिळेल नाही मिळेल तुम्हाला. त्याच्यामुळं हा एकदा बोललेला नवस तुम्ही करू नाही शकला पूर्ण, तर कदाचित तुम्हाला त्रासदायक होईल धर्माच्या दृष्टीने. नवसपूर्ती करायला तुम्हाला जेवढा विषय लागेल तेवढा अधिक त्रास होईल. साधारणपणे 1 वर्षातच नवस पूर्ण करावा असा संकेत आहे. म्हणून जर तुम्हाला तिकडं जायला जमणार नसेल तर घराच्या जवळच्या देवळात किंवा घराच्या जवळच्या कुलदेवतेच्या एखाद्या ठिकाणी जाऊन तुम्ही नवस बोलला आणि तिथे जाऊन जरी पूर्ण केला तरी चालू शकतो. कुलदैवतेची वारी करायची तुम्हाला गरज नाही आहे. आपली कुलदेवी आणि आपल्या जवळच्या मंदिरातील कुलदेवी एकच आहे, किंवा मूळ कुलदेवीचं स्वरूप म्हणून तिची स्थानिक स्वरूपामध्ये वेगळं नाव देऊन मी स्थापना केलेली आहे, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. नवस बोलताना पण आता धर्मामध्ये भरपूर सुधारणा झालेल्या आहेत की पूर्वीच्या काळी काही अमानवी नवस बोलले जायचे किंवा मानवी हक्कांचा हनन होईल असे नवस बोलले जायचे. उदाहरणार्थ, माझी अमुक इच्छा पूर्ण होते, मी तुला वाघ्या सोडेन, मी तुला मुरळी सोडेन, मी देवदासी बनवेन ही, किंवा माझं मूल अर्पण करेल, किंवा एखाद्या प्राण्याचा बळी देईल मी. हे नवस पूर्वी सर्रास बोलले जात असतात, पण आता हे नवस बोलले जात नाहीत. आणि जे धर्मशास्त्री असतात ते धर्मशास्त्री पण अशा प्रकारचे नवस बोलायला शक्यतो मना करतात किंवा मनाई करतात की हे नवस बोलू नका, हे कालबाह्य झालेल्या आहेत गोष्टी. अशा प्रकारचे नवस बोलण्यापेक्षा, ज्याच्यातून मानवी हक्काचा हनन होईल, कुठल्या प्राण्याला जीवाला बाधा येईल, असे नवस बोलण्यापेक्षा, किमान हिंदू धर्मात तरी होते हे माझ्या डोळ्यांनी दिसतंय, मला बाकी धर्मातलं माहीत नाही, असे नवस बोलू नका असं धर्मशास्त्रीच सांगतात, धर्ममार्तंड. असं काही करण्यापेक्षा तुम्ही काय करा की एखाद्या सोन्याचा अलंकार देईल मी तुम्हाला, देवाला सोन्याचा अलंकार अर्पण करेल, काही पैसे द्या तुम्ही जे धर्मदाय फंडाला वापरता येतील देवाला देणगी म्हणून. काही नाही झालं तुम्ही देवाला नैवेद्य देईल म्हणा, फक्त तेवढ्यानं पण चालतंय. तुम्ही काय आधी सोनं नाणंच दिलं पाहिजे आणि देवाचं मंदिर सोन्याच्या माकराने मळवलं पाहिजे, अशातला पण भाग नाही तुमचा नवस फेडण्यासाठी. कित्येक लोक देवाला सोन्याचा पत्रा अर्पण करतात आणि ती भिंत भरून काढतात. देवाने मागितलेला नाही, हा आपल्या मोठेपणासाठी आपण केलेला आहे, पत्रा लावलेला आहे, हा विषय आहे त्याच्यामध्ये. देवाला तुम्ही भक्तिभावाने नैवेद्य दिला तरी चालतो. तुमचा किती मोठा नवस बोला तुम्ही की देवा मला मर्सिडीज मिळू देत आणि देवा मला रोल्स रॉयस कार मिळू देत, देवा माझा अंबानीपेक्षा मोठा बंगला होऊ देत आणि मी तुला 2 वाटी शिऱ्याचा नैवेद्य देईन. देव आहे तो, तुम्ही 2 वाटी शिऱ्याचा नैवेद्य देतो म्हणून काय तुमचा नवस पूर्ण करणार नाही असं नाही, देणार तुम्हाला. ही भावना आपण काय केली पाहिजे, समजून घेतली पाहिजे. वेळोवेळी धर्मशास्त्री, धर्ममार्तंड पण जे विवेकी आहेत, वैचारिक आहेत, ते आपल्याला सांगतच असतात, आपण ऐकत नाही. आपल्याला आपला मोठेपणा दाखवायचा असतो. साध्या मी एखाद्या मंदिराला 21 प्रदक्षिणा घालीन असा नवस केला तरी पण चालण्यासारखं असतं, पण 21 प्रदक्षिणा मी तुला हेलिकॉप्टरमधूनच घालीन, ही जी आपली वृत्ती आहे, ती आपली वृत्ती आपण बदलली पाहिजे. विनाकारण धर्माला आणि कुळाला दोष देणं बंद केलं पाहिजे. आपण आपल्या वृत्तीसाठी अंधश्रद्धा पसरवतो किंवा नको ते कुळाचार चालू करतोय. कुळाचार जे आहेत ते सात्विक आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कुळाचार हे प्रौढी मिरवण्यासाठी नाही आहेत, कुळाचार हे आत्मिक आहेत, आतमध्ये आहेत तुमच्या आत्म्याच्या. कुळाचार हे आत्म्यासाठी आहेत, सत्वासाठी आहेत. कुळाचार हे एका दिखाऊगिरी करण्यासाठी किंवा मोठेपणा भपका करण्यासाठी नाही आहेत. हा फरक आपल्या लक्षात येत नाही. विवेकी लोक सांगतच असतात, धर्मप्रतिनिधी पण सांगत असतात, पण आपण ऐकत नाहीत. आपण नवीन चुकीचे कुळाचाराचे पायंडे पाडतोय. आज मी हेलिकॉप्टरमधून फेरी मारेन देवाला, माझा नवस पूर्ण झाला म्हणून. माझ्या मुलाबाळांकडे पैसे असेल का नाही काय माहीत उद्या,
जर मी ते पैसे असेच मिळवलेले असतील मीच तुरुंगात जाईल, त्यांना रस्त्यावर यायची वेळ येईल, ते कुठून कुळाचार पाळणार? हा विषय पण आपण काय करतो, लक्षात घेत नाही. आपण लक्षात घेतला पाहिजे कुळाचाराबद्दल धर्म आणि कुळाचाराबद्दल धर्मशास्त्री, कुळाचाराबद्दल प्रत्येक विवेकी माणूस तुम्हाला हे सांगतो की जे तुम्ही करू शकणार नाही ते करू नका, नवीन पायंडे पाडू नका. जे कराल ते पण काय करा, विवेकी कुळाचार करा, सात्विक कुळाचार करा, आत्मिक कुळाचार करा. कोणत्याही व्यक्तीच्या मानवी हक्काला बाधा येईल, प्राण्याच्या जीवाला बाधा येईल. या जगामध्ये आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीमध्ये वाईट कर्माला बढावा मिळेल, कर्मकांडाला बढावा मिळेल, असे कुळाचार करूच नका, असं धर्मच म्हणतोय. आपण ती पसरवतोय, आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा एक जो कुळाचार आहे तो कुळाचार म्हणजे भाग बांधणे. भाग बांधणे म्हणजे काय? मी देवासाठी अमुक करेल म्हणून कापडात आपल्याला शक्य असतील तितके पैसे बांधून देवघरात ठेवणे, याला भाग बांधणे असं म्हणतात. आणि ह्या नवसाचं मला विस्मरण होऊ नये म्हणून त्यात परत कागदाच्या चिठ्ठीवर नवस काय हेही लिहून ठेवणे, याला भाग बांधणे असं म्हणतात. हा एक प्रकारे नवसाचाच प्रकार आहे. बऱ्याच वेळेला आपण बघतो की अनेक देवळामध्ये आपल्याला नारळ अडकवून ठेवलेले दिसतात. काही छोटे छोटे आपण बघतो की कापडामध्ये काहीतरी गुंडाळून अडकवून ठेवलेलं दिसतं, ती चिठ्ठी बांधून. तर हे भाग बांधण्याचा प्रकार आहे. लोक श्रद्धेने या गोष्टी करत असतात. अजून एक कुळाचाराचा प्रकार आजकाल जोरात चाललेला आहे. कुळाचाराच्या नावाखाली खरं तर धिंगाणा चाललेला आहे. तो कुळाचाराचा प्रकार म्हणजे जागरण किंवा गोंधळ करणे. विवाहानंतर जागरण किंवा गोंधळ करणे हाही एक महत्त्वाचा कुळाचार आपल्याकडे मानला जातो. त्याचा संबंध जर आपण बघितला तर तो बोळवणाशीच आहे किंवा बडण किंवा बोळवणाशी आहे. विवाहामध्ये आपण जसं म्हणलं की मी जुने देवाचे नवीन देव करून आणतो, मी देववारी करून माझ्या घरामध्ये विवाहामध्ये. ते देव माझ्या घरामध्ये आणल्यानंतर ते कुलदैवत माझ्या घरी येतं, तेव्हा त्याची तृप्ती करून त्याची स्तुती करण्याचा व महती गायनाचा हा सोहळा आहे. उदाहरणार्थ माझी कुलदैवत तुळजाभवानी, मी म्हणलं खरोखर आहे, म्हणायचा काय विषय आहे. तर मी समजा माझं लग्न झालं किंवा माझ्या मुलाचं लग्न झालं आणि मी ते देववारी केली, देव उजवून माझ्याकडे घेऊन आलो. आता मला देवाची स्तुती करण्यासाठी माझ्याकडे गायनाचा कार्यक्रम ठेवायचा की मला जागरण गोंधळ घालायचं. तर आपल्याकडे जागरण करणारे गोंधळ घालणारे गोंधळे असतात, जागरण करणारे वाघ्यामुरळे असतात. ते येतात, ते देवाची स्तुती करतात, तो रात्रभर कार्यक्रम चालतो. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे, व्यक्तिशः मी करतोय माझ्या घरामध्ये. पण आजकाल आपण जे बघतो की इंटरनेटवर जे हिडीस स्वरूप प्राप्त झालेलं आहे, यूट्यूबवर पण आपण बघतो की जागरण आणि गोंधळाच्या नावाखाली अक्षरशः अश्लील हावभाव आणि बाला ज्या पद्धतीने डान्स करतात बार डान्समध्ये, त्याच्यापेक्षा जास्त बिभत्स हावभाव करत स्त्रिया नाचत असतात. त्यांचेच नवरे ते होलगी वाजवत असतात, डप वगैरे. हे जे प्रकार आहेत हे प्रकार डोक्याच्या बाहेरचे आहेत. म्हणजे हा धर्म नाही आहे, हा कुळाचार नाही आहे. की पैसे उधळणं, बिभत्स हावभाव करणं, मोठा करणा लावणं, रात्रभर जागवणं, गाव गोळा करणं, स्त्री देहाचं प्रदर्शन करणं कुळाचाराच्या नावाखाली, हा पाखंडीपणा आहे. तर असे भरपूर कुळाचार आपल्याला दिसतील जे आजच्या काळामध्ये आपल्याला त्याचा मूळ अर्थ हरवून गेलेला आहे आणि फक्त व्यावसायिकता त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेली आहे. सात्विकता हरवून गेलेली आहे आपल्या मनातली, आणि आपल्या मनातली बिभत्सता शिल्लक राहिलेली जी आपण त्या कुळाचाराच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर हा तो वेगळा विषय झाला, त्याच्यामध्ये जायचं काही कारण नाही. पण एक विषय निघाला म्हणून सांगितलं की कशाप्रकारे कुळाचार पण आपण बिभत्स करतो आणि मग लोक म्हणायला लागतात की हे कुळाचार कुठले आले, तेव्हा कुळाचार नाहीच आहे, विषय तो नाही आहे. तर हे असे काय आहेत की साधे सरळ कुळाचार आहेत काही की जे अजूनही चालू आहेत. याच्या व्यतिरिक्त तुमचं जे कुलदैवत असतं त्याच्याबद्दल तुमच्या घरामध्ये जे चालत असलेले पिढीजात कुळाचार असतात ते तुम्हाला माहिती आहेत, ते तुम्ही करतच असता, वेगवेगळे असतात ते. दैनंदिन कुळाचारामध्ये रांगोळी घालणं, समई लावणं, शिदा देणं, मागाशी म्हटलं मी देवपूजा करणं, हे पण काय आहेत की कुळाचारच आहेत छोटे मोठे जे आपण दैनंदिन पद्धतीने करत असतो. तर आता हे 5-6 कुळाचार मी सांगितले, याच्या व्यतिरिक्त पण भरपूर कुळाचार आहेत. आता हे कुळाचार का करावेत माणसाने? विषय आहे की कुळाचार करायचे का? कोणी सांगितले कुळाचार करायला? कोणी या कुळाचारांचं एवढं महिमामंडन केलं की आज आपण कुळाचार करतो? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण बघितलेला आहे की धर्म आधी निर्माण झाला, त्याच्यानंतर कधीतरी 5-6 हजार वर्षानंतर कुळ निर्माण झालं, ज्याला आपण आज जे म्हणतो पाळतो ते वांशिक वर्गीकरणासाठी. आणि मग त्याच्यानंतर पुढची 1000 वर्षे वेगवेगळे त्या कुळाचे रीतिरिवाज आणि परंपराने कुळाचार निर्माण झाले. मग हे अशी जर गोष्ट असेल तर मग कोण आहे ते या कुळाचाराचं भलामण करते? कोण म्हणतं की तुम्ही कुळाचार करा? तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संतांनी कुळाचाराची महती वर्णन करून ठेवलेली की ज्या संतांना आज आपण मानतो. उदाहरणच द्यायचं म्हणलं तर ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायातल्या 16व्या श्लोकामध्ये असं लिहिलं आहे की कुळधर्म चाळी, विधिनिषेध पाळी,
मग सुखे तुझ सरळी दिदली आहे. अर्थ काय आहे? आपल्या कुळातील आचारांचे आचरण कर. शास्त्रांनी जी कर्म करायला सांगितली आहे किंवा विधी करायला सांगितली ती कर्म तुम्ही व्यवस्थित करा. जी कर्म करू नयेत त्याचा निषेध केला आहे ती कर्म करू नका. एवढं केलं म्हणजे सुखाने तुला वागण्याची मोकळीक ईश्वर देत असतो. तू तुझ्या आयुष्यामध्ये सुखाने जगायला मोकळा आहेस. तर ज्ञानेश्वर महाराजांनी इथे जे काही म्हणलं आहे ते आपण त्याचा अर्थ काय घेतला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मकांड माजवा आणि बिभत्सपणा करा असं नाही सांगितलं. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं आहे की जी चांगली कर्म आहेत ज्याच्यामुळे सात्विकता आहे ती तुम्ही करा. ते कुळ चालू ठेवा. तुमचं कुळधर्म आहे, कुळाचार आहे. ते काही निषिद्ध पण आहेत गोष्टी. आपण काय करतो की ज्या गोष्टी निषिद्ध सांगितल्या धर्मामध्ये त्या पहिल्या करणं. आज आपण गटारी अमावस्या साजरी करणे हा कुळाचार करून टाकलेला आहे सांगायचं म्हटलं तर. गटारी अमावस्येला कोणी सांगितलेलं तुम्हाला एवढी दारू ढोसायला आणि तो कुळाचार चालू करायला. निषिद्ध गोष्टी त्या करू नका. धर्मामध्ये नाही सांगितलेले. मलाच कोंबडं खायचे हौस आलेले असते म्हणून मी कुठलं तरी एखादं निमित्त काढतो आणि ते कोंबडं कापतो, देवाला नैवेद्य दाखवून खाऊन टाकतो. तुम्हाला खायचं आहे तुम्ही खा ना. देवाचं निमित्त कशाला करता कुळाचाराचं त्यासाठी. अशा काही गोष्टी निषिद्ध आहेत. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतायत की निषिद्ध गोष्टी करू नका काही केल्या तरी पण. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली नैतिक आचरण ठेवायला सांगतात. ज्ञानेश्वर माऊली कर्मकांड करायला सांगत नाही. ज्ञानेश्वर माऊलींचा उद्देश आहे की नैतिक आचरण तुम्ही समाजामध्ये धारण करा, नीतिमत्तेने राहा, मग सुख तुमच्या वाट्याला येईल. आणि येणारच आहे. नैतिक आचरण करणाऱ्या माणसाच्या वाट्याला सुख येतच. काही नाही झालं तरी त्याच्या मनामध्ये तरी तो समाधानी असतोच, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. दुसरा जो कुळाचाराचा उल्लेख येतो तो म्हणजे दासबोधातल्या 4थ्या अध्यायामध्ये येतो. त्याच्यामध्ये असं आहे की 4थ्या दशकातला 5वा अध्यायातला 15वा श्लोक आहे. अगदी डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की याही वेगळे कुळधर्म सोडू नये अनुक्रम, उत्तम अथवा मध्यम करीत जावे. रामदास स्वामी काय म्हणतात की कुळधर्म किंवा कुळाचार जसे परंपरेने चालत आलेले असतील तसे ते सुरू ठेवावेत. याशिवाय आपल्या घरी पण जे कुळधर्म असतील ते जसे चालत आलेले असतील तसेच करावेत. उत्तम असोत किंवा मध्यम असोत आपण ते करीत राहावेत. याचा अर्थ एवढाच आहे की जी आपण म्हणतो की पूर्वपार एक चाकोरी चालत आलेली. आपल्याला असं नेहमी सांगितलं जातं की बिकट वाट धरू नको, धोपट मार्ग सोडू नको काही झालं तरी, पण त्याच मार्गाने चालत राहा जेणेकरून संकट तुझ्यावर येणार नाही. तसंच कुळाचारांत पण आहे. कुळाचार जे तुमचे चालत आलेले आहेत ते तुम्हाला जसे शक्य असतील तसे करा. उत्तम प्रकारे करता आले उत्तम प्रकारे करा. यथाशक्ती, मध्यम म्हणजे यथाशक्ती करता आले यथाशक्ती करा. चालू ठेवा. शक्यतो त्याच्यामध्ये खंड पाडू नका. काही गरज नसेल तर चालू ठेवता असेल तर चालू ठेवा. दासबोधामध्ये म्हणलेलं आहे. त्यानंतर 4थ्या दशकातल्या 5व्या अध्यायातल्या 16व्या श्लोकात परत म्हणलेलं आहे रामदास स्वामींनी, जाख माता माय राणी बाळा बगुळा मानविनी, पूजा मागिनी जोगिनी कुळधर्मे करावी. याचा अर्थ काय आहे की कुळधर्म करताना माझी कुलदेवता उच्चच असली पाहिजे, ती आर्यच असली पाहिजे, ती मोठीच असली पाहिजे, ती अवतारीच असली पाहिजे, प्रमुख देवताच असली पाहिजे असं काही नाही. जे काही तुमच्या घरामध्ये असेल, काही देवता आपण ज्या म्हणतो की स्थानिक देवतांना शूद्र देवता मानलं जातं काही ठिकाणी. या जाख माता मायराणी बाळा बगुळा मानविनी मांगिनी जोगिनी या आपण म्हणतो की या शूद्रांच्या देवता नाहीत किंवा शूद्र समाजाचे देवता नाहीत. या गावोगाव पसरलेल्या देवता आहेत. यांची नावं तुम्हाला कुठे वेदामध्ये आढळणार नाहीत, पण या आहेत. वेदामध्ये आढळणारे नसतील किंवा धर्मामध्ये कुठं त्याचं नाव नसेल, महाभारतामध्ये कुठल्या पुराणामध्ये उपनिषदामध्ये, तरी पण जर तुमच्या आजूबाजूला ही कुठे देवता असेल, ती तुमच्या कुळामध्ये कुठे असेल तर त्या देवतांची पण पूजा करावी आणि त्यांचा पण कुळधर्म काय असेल तो कुळधर्म चालू ठेवावा, वहिवाट मोडू नये. हे रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. त्यानंतर तुकाराम महाराजांनी तर मोठा त्याच्यावर एक अभंगच लिहिलेले आहेत. जवळजवळ 5 अभंग लिहिलेले आहेत. कुळधर्म ज्ञान, कुळधर्म साधन, कुळधर्म निधान हाती चढे, कुळधर्म भक्ती, कुळधर्म गती, कुळधर्म विश्रांती पावविल, कुळधर्म दया, कुळधर्म उपकार, कुळधर्म सार साधनांचे, कुळधर्म महत्व, कुळधर्म मान, कुळधर्म पावन परलोकीचे, तुका म्हणे कुळधर्म दावी देवी देव, यथाविध भाव जरी होय. आता या 5 अभंगांचा अर्थ सांगायचा म्हणला तर एक नवीन परत कीर्तन करावं लागेल इथे. कारण तुकाराम महाराजांची महती अशी आहे की तुकाराम महाराजांनी स्वतःबद्दल म्हणले की अनुरेणू या थोकडा तुका आभाळा एवढा. म्हणजे तुका केवढा आहे तर तो अनुरेणूपेक्षा पण सूक्ष्म आहे तुम्ही बघायला गेलं तर. आणि जर तुम्ही डोळ्याचे चक्षु उघडले ज्ञानाचे तुमच्या तर तो तुकाराम आभाळापेक्षा पण मोठा आहे. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांनी जो एक शब्द लिहिला आहे त्याच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर ते सूक्ष्मात सूक्ष्म अर्थ निघेल त्यातून.
आणि त्याचं वर्णन करायचं म्हटलं तर मग 4 दिवसाचा सप्ताह पारायण बसवावं लागेल एका श्लोकाचं पण वर्णन करण्यासाठी, एवढी त्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. तर त्याच्यामध्ये काय, आता प्रत्येक अभंगाचं वर्णन करायला काही आपण जात नाही त्या कारणामुळे त्याचं भरपूरच महत्त्व आहे, भरपूरच अर्थ निघतील त्यातून. सर्वसाधारणपणे सारांशमध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात, की कुलधर्म या विषयावर तुकाराम महाराजांनी या 5 अभंगामध्ये म्हणलंय, की व्यक्तीची उन्नती ती या लोकी किंवा परलोकी असेल, ती कुलधर्मांचं पालन केल्यामुळे कशी होऊ शकेल. उन्नती जी आहे ती उन्नती तुकाराम महाराजांच्या लेखी पारमार्थिक आहे, लक्षात ठेवा. भौतिक उन्नती नाही आहे. तुकाराम महाराज नेहमी पारमार्थिक उन्नतीला किंवा पारमार्थिक उत्थानाला व्यक्तीच्या बळ देत आलेले किंवा त्याचा पुरस्कार करत आलेले आहेत. तुकाराम महाराजांची साधी सोपी व्याख्या आहे, की कुलधर्म पाळणारी व्यक्ती दयाळू आणि इतरांवर उपकार करणारी बनते. तुम्ही कुलधर्म का पाळावेत? जर तुम्ही ते नैतिकतेने पाळले, सात्विक भावनेने पाळले, आत्मिकतेसाठी पाळले, तर तुम्ही काही काळानंतर आपोआपच दयाळू आणि इतरांवर उपकार करणारे व्हाल, समाजाला मदत करणारे व्हाल. त्यामुळे कुलधर्माचं पालन करणं माणसाने सोडू नये. कुलधर्म माणसाला सात्विक करतात. हे जे साधू संत सांगतायत, ते साधू संतांच्या उपदेशामधून कुलधर्म का पाळावे ते समाजामध्ये हळूहळू रुजत गेलं. म्हणजे वेगवेगळे साधू संतांनी वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या कुलधर्मांबद्दल आता काहीच श्लोक बघितले आपण, इतरही साधू संतांचे अभंग आहेत त्या संबंधामध्ये. पण हे सगळे साधू संत 12व्या शतकापासून ते जवळजवळ आत्तापर्यंत 18व्या शतकापर्यंत समाजावर या ना त्या कारणाने कुलधर्माचं महत्त्व सतत ठसवत राहिल्याने, सांगत राहिल्याने समाजाला नैतिक आचरण, सात्विक बुद्धी आणि आत्मिक बळाची शिकवण देण्यासाठी कुलधर्माच्या माध्यमातून त्या गोष्टी करण्याचं शिकवण देत राहिल्याने समाजाला पण आपण कुलधर्म आणि कुलाचार केले पाहिजेत असं वाटायला लागलं. 12व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत कुळं जशी जशी स्थापित होत गेली, आपण म्हणतो की पहिल्यांदा कुळं होती ती एवढी वर्णित नव्हती किंवा एवढी नियमित नव्हती किंवा कुळांची संख्या निश्चित नव्हती. अमुक एका गोष्टीलाच कुळ म्हणावं असं नव्हतं. कुळांचे रीतिरिवाज ठरले नव्हते. परंतु 12व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत या गोष्टी हळूहळू झाल्या. कुळं निश्चित झाली, त्यांचे रीतिरिवाज निश्चित झाले, लोक पाळायला लागले आणि त्याच्यामध्ये या महाराष्ट्रातल्या संत साहित्याचा किंवा संत परंपरेचा पण मोठा वाटा आहे. संतांनी सातत्याने कुलधर्माचा पुरस्कार केल्यामुळे कुलधर्म आणि कुलाचार हे केले गेले पाहिजेत असं समाज मनाला वाटल्याने आजही आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हे कुलधर्म आणि कुलाचार अस्तित्वामध्ये आहेत. आता हे संतांच्या बाबतीमध्ये झालं. संत नेहमी काय आहेत, की आपण म्हणतो की संत ईश्वराची सावली आहेत, देवाची माऊली आहेत. ते संत कधी तुम्हाला घाबरवणार नाहीत किंवा संत कधी तुम्हाला धमकावणार नाहीत. संत तुम्हाला उपदेश करणार, चांगल्या मार्गाने जाण्याचा, ब्लॅकमेल नाही करणार किंवा अमुक नाही केलं तर अमुक नाही होणार हे संत कधी बोलणार नाहीत. परंतु पुष्कळ लोक आहेत ते आपल्याला नेहमी म्हणत असतात, की कुळाचार नाही केला तर तुझं असं होईल, कुळाचार नाही केला तर तुझं तसं होईल. आपण पहिल्यांदाच बघितलेलं आहे, कुठेही लिखित नियम नाही आहे, कुठेही कुठलंही बंधन नाही आहे, की तुम्ही कुळाचार किंवा कुळधर्म नाही पाळले तर तुमचं वाटोळ होईल आणि तुम्ही धर्मातून बाहेर जा. तरी पण मग काही ठिकाणी असं म्हणलं जातं, की कुलधर्म नाही केला, तुम्ही कुळाचार नाही केला तर काही गोष्टी घडतील. तर या गोष्टी आल्या कुठून? ह्या गोष्टींना एक मूळ आपल्याला या गोष्टीचं, आपल्या मालिकेचं नावच कुळ आणि मूळ आहे म्हणून आपण मूळ शोधत असतो प्रत्येक गोष्टीचं. ते कुळाचार नाही केला किंवा कुलधर्म नाही केला तर काय होईल हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आढळतं श्रीमद भगवद्गीतेतल्या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या एका बोलण्यामध्ये. अर्जुन एका ठिकाणी असं म्हणतो, की कुलधर्म नाही केला तर काय होतं? तर कुलधर्म नाही केला तर अधर्म माजतो, वर्णसंकर होतो, श्राद्ध पक्ष होत नाहीत, त्यामुळे पितरांना तिलोदक मिळत नाही. अर्जुनाचं म्हणणं आहे पहिलं, की अधर्म माजतो, परिणामी जे पितर असतात ते प्रेतयोनीमध्ये जातात, तिथे त्यांना असह्य त्रास सहन करावा लागतो, त्यांना मनुष्यजन्म न मिळाल्यास मोक्षाची संधी प्राप्त होत नाही, त्याचे शाप त्याच्या वंशजांना लागतात व अजून अधर्म घडत जातो. आता हे जे काय आहे ते पितरांच्या बाबतीत आहे, म्हणजे जे तुमचे पूर्वज होऊन गेलेले आहेत, आधी त्यांचा मृत्यू झालेला आहे. असं मानलं जातं की ते वेगळ्या डायमेन्शनमध्ये वेगळ्या लोकांमध्ये राहत आहेत आणि आपण इथे जी काही पुण्यकर्म करू त्याचं फळ आपल्या पूर्वजांना तिकडे मिळत असतं. तर ते नाही केलं आपण तर आपल्या हातून अधर्म घडतो आणि आपल्या जे पितर आहेत त्यांचे शाप आपल्याला लागतात, कारण आपण कर्म करत नाही, त्याच्यामुळे त्यांना तिकडे दुःख सहन करावं लागतं. तर मला वाटतं की ठीक आहे, अर्जुनाने म्हणलेलं आहे, गीतेमध्ये लिहिलेलं आहे, पण आपण विवेकाने विचार करू शकतो की या प्रकारच्या गोष्टी फक्त आणि फक्त तुमच्या पितरांना पाप लागेल किंवा तुमचे पूर्वज तुम्हाला शाप देतील म्हणून तुम्ही कर्म करावीत चांगली, अशी भीती समाजाला राहावी म्हणून या गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये दुसरा काही अर्थ फारसा मला वाटत नाही. शोधला तर धार्मिक अर्थ पुष्कळ निघतील, पण विवेकी अर्थ म्हणतो आपण तर एवढाच आहे. अजून एक प्रकारे अर्जुन सांगतो की काय होतं कुलधर्म नाही केला तर, म्हणजे वरिष्ठांचे शाप लागतात असं अर्जुन सांगतो. वरिष्ठांचे शाप लागतात म्हणजे काय? कुळधर्म तुम्ही नाही पाळला तर आई वडील घरातील वृद्ध यांचा अपमान होतो,
त्यांची अवहेलना कुचंबना होते, त्यांच्याकडे दुर्लक्ष होते, त्याचे शाप लागतात. म्हणजे काय नक्की? आता आपण सर्व घरातले कुळाचार पाळले, तर कुळाचार पाळण्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट धर्मामध्ये काय सांगितली की आई-वडील आहे तेच तुम्हाला ईश्वराच्या जागे आहेत. जर तुम्ही घरातले सर्व कुळधर्म करत असाल व्यवस्थित, तर त्याच्यामध्ये ईश्वराच्या बरोबरच तुमच्या आई-वडिलांचं स्थान आहे. कुळधर्माच्या आणि कुळाचाराच्या निमित्ताने आपोआपच आपण आपल्या आई-वडिलांचं पूजन करतो, त्यांचा मान-सन्मान ठेवतो, वेळोवेळी त्यांना भेट देतो, त्यांची पूजा अर्चना करतो. त्याच्यामुळे त्यांची वृत्ती प्रसन्न राहते. जर हे कुळाचार आणि कुळधर्म बंद पडले, तर या गोष्टी पण होत नाहीत. अनेक दुसऱ्या कारणाने पण आपण आपल्या आई-वडिलांची अवहेलना, कुचंबना करतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. मग साहजिकच दुर्लक्ष झाल्यानंतर हे लोक आपल्याला शाप देतात. त्यामुळे हे होऊ नये म्हणून कुळधर्म पाळला गेला पाहिजे असं अर्जुन सांगतो. अजून तिसरं कारण अर्जुनाने सांगितलं ते म्हणजे अपदेवता नाराज होतात. अपदेवता नाराज होतात म्हणजे काय? कुलदेवतांची, नवग्रहांची, अष्टदिक्पालांची, क्षेत्रदेवतांची, ब्रह्मांडी मंडळांची पूजा होणे, त्यांना तुपाची आहुती मिळणे, त्यातून त्यांची तृप्ती होणे हे मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे. ते कुळाचाराद्वारा घडत असतं. जर कुळाचार केले नाही तर देवांना हा आविर्भाग मिळत नाही. म्हणजे यज्ञामध्ये आपण जे तूप अर्पण करतो तो, त्यामुळे या अपदेवता नाराज होतात आणि त्यांचे शाप घराण्याला लागतात. ऋग्वेदकालीन घटना, या ऋग्वेदकालीन अर्थ आहे या गोष्टीला. ज्या काळामध्ये यज्ञ होत असत आणि यज्ञामध्ये यज्ञांच्या माध्यमातून सर्व गोष्टींची प्राप्ती होते अशी एक धारणा असे माणसाची. त्याच्यामुळे त्या काळामध्ये खूप महत्त्व होतं यज्ञाला. त्या अपदेवता नाराज होतात अशी त्या काळामध्ये धारणा होती. पण आजच्या काळामध्ये आपण यज्ञ करत नाही कोणी. त्या तुपांची आहुती देण्याला आमची गोष्ट राहिली. तूप खात पण नाही आपण कोणी. आजकाल आपण सर्व टोन्ड मिल्क वापरतो. तुपावरनं आपली धाव जात नाही. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला लागू होत नाही. आपण समजायचं कारण नाही काही, विचार करायचं काही कारण नाही, आपल्याला लागूच होत नाही गोष्टी. चौथं जे कारण अर्जुनाने सांगितलं ते म्हणजे गृहस्थ धर्मामध्ये सेवेचं पुण्य मिळत नाही. दीनदुःखी, असहाय्य, पीडित, वारकरी, साधू संन्यासी, अतिथी, तडी तापसी, वैदिक पाठशाळेत शिकणारे बटू, पशुपक्षी, विशेषतः गायी यांची सेवा गृहस्थ धर्मात करावी असा दंडक आहे. हा धर्म कुलाचार करताना आपोआप होतो. म्हणजे वेगवेगळ्या लोकांना मदत करावी, गरजू लोकांना मदत करावी, ज्ञानी लोकांना सेवा करावी, ज्ञानी जे आपण म्हणतो की शहाणे लोक आहेत त्यांची सेवा करावी, साधू संन्यासी अतिथी असतील त्यांचं आदरातिथ्य करावं. या ज्या गोष्टी आहेत या आपण एक चांगली व्यक्ती म्हणून कराव्यात अशी अपेक्षा असते. दंडक असतो ती वेगळी गोष्ट आहे. आणि जेव्हा आपण कुळाचार करत असतो तर कुळाचार करताना आपण नेहमी कोणाला नाही कोणाला तरी बोलवतो की कुमारिकेला बोलवतो भेट देण्यासाठी, सवासणीला बोलवतो ओटी भरण्यासाठी, तळी भरायची मला मी 5 जणांना बोलवतो. अशा रीतीने आपण काय करत असतो की यांना त्या माध्यमातून काही ना काही करून 4 लोकांचे आशीर्वाद घेण्याचं काम करत असतो. त्यामुळे हे जर आपण गृहस्थ आश्रमात या गोष्टी आपण कुळाचार चालू ठेवले तर आपोआप आपल्या हातून होत जातात. सध्याच्या घडीला आपण बघितलं तर आपलं जग स्वतःपुरतं मर्यादित झालं आहे. मी माझा पैसा, मी माझी गाडी, मी माझा बंगला, मी माझी बायका मुलं, विषय संपला. अजून दुसरं काय नाही. पार तर मी माझं बँक अकाउंट. त्याच्यामुळे हे पुण्य आपल्याला हरपलेलं होतं. आपण या पुण्यापासून हे आपल्याला कधी मिळणार नाही. आपण धरून चालायला काही हरकत नाही याचा आपण विचार करायला सोडून दिलं पाहिजे. 5वी जी गोष्ट आहे तो म्हणजे अतिथीचा अपमान किंवा अवहेलना होते जर तुम्ही कुळाचार नाही केला तर, असं अर्जुन म्हणतो. म्हणजे काय होतं? अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणा, जलपान, आसरा इत्यादी कर्म कुळाचारामुळे घडतात. जर कुळाचार केला नाही तर या समाजातील घटकांचा आसराच राहणार नाही. परिणामी गोहत्या, अतिथीचा अपमान, अवहेलना होते. कर्तव्य न केल्याचे, अधर्म केल्याचे पाप लागते, ज्याला कठोर प्रायश्चित्त आहे. आता आपण सगळेजण पापी आहोत. आपण गणपतीची देणगी पण देत नाही. घरामध्ये कोणी मागायला आलं तर ते बाकी सगळं अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणा, जलपान केलं आपण तर आपण कुठल्या तरी ट्रस्टच्या माध्यमातून करतो. त्याचे फोटो छापून आले तरी मला परिपूर्ती झाल्यासारखी वाटत नाही. मग आपण सात्विकतेने ते करतच नाही. केलं तरी कुठेतरी काहीतरी माझा अहंकार चुकवण्यासाठी किंवा स्वार्थासाठी करतोय त्या गोष्टी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. त्यामुळे आपण या पापाची भागी आहोत तर आपण काही टाळू शकत नाही. त्यामुळे याचा पण आपण विचार करायचं काही कारण नाही. या ज्या काही गोष्टी आहेत त्या अर्जुनानं सांगितल्यात. कुलधर्म केला नाही तर काय घडतं. पण इथं पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की अर्जुन या नैतिकतेच्या गोष्टी बोलतो. अर्जुन काही या भौतिकतेच्या किंवा कर्मकांडाच्या गोष्टी बोलत नाहीत. कुलधर्म तुम्ही केला तर या गोष्टी तुमच्या हातून आपोआपच होतात असं अर्जुनाचं म्हणणं आहे. तुम्ही कुलधर्म केलाच पाहिजे, नाही केला तर असं होईल तसं होईल असली भाषा पण अर्जुनाने इथे वापरलेली नाही. साधू संतांनी पण कुठे वापरलेली नाही. ते पाप लागेल, दंड मिळेल, दंड काय वगैरे ठीक आहे, परंतु हे कधीच आहे तुम्ही करणार नाही तर कुळाचाराच्या माध्यमातून या गोष्टी होतात. म्हणून तुम्ही कुळाचार करावे. अर्थात कुळाचार नाही केला तुम्ही तर या गोष्टी होणार नाहीत असं नाही. कुळाचार न करता पण तुम्ही या गोष्टी केल्या, अतिथीचा सन्मान केला, पशुपक्ष्यांची सेवा केली, ज्ञानी माणसाची
आशीर्वाद घेतले, त्याच्या आधारात ते केलं. या गोष्टी तुम्ही कुळाचार म्हणून नाही केल्या, स्वतंत्र केल्या तरी पण तुम्हाला त्याचं पुण्य मिळणारच आहे. कुळाचाराचा काही संबंध नाही आहे. अर्जुन म्हणतो की कुळाचाराच्या माध्यमातून या गोष्टी आपोआप होतात आणि नाही झाल्या तर मग अमुक अमुक गोष्ट होऊ शकते, अशा अर्थाने ते आहे. तर अजूनही काही गोष्टी आहेत, हे अर्जुनापर्यंत ठीक आहे. आता पुढच्या गोष्टी अशा आहेत की हे तर गीतेमध्ये आणि अर्जुनापुरतं झालं, धार्मिक गोष्ट झाली. आत्ताच्या काळामध्ये कुळाचारांचा सर्वात मोठा जो दुष्परिणाम आपण बघतो किंवा भोगायला लागतो आपल्याला, तो हा आहे की या कुळाचारांचा व्यवसाय झालेला आहे. आपण सर्वात मोठं म्हणतो की व्यवसाय कधी चालतो? व्यवसाय हा तुमचा भीतीवर चालतो. तुम्ही सतत जर समोरच्याला काही ना काही भीती दाखवत राहाल तर तुमचा व्यवसाय चालत राहील. म्हणजे मी जर तांदळाचा व्यापारी आहे तर तांदळाचं शॉर्टेज झालं, ही भीती मी सतत दाखवली तर माझा व्यवसाय चालत राहील. मी टूथपेस्ट बनवतो, तर टूथपेस्ट माझी तुम्ही नाही वापरली, तुमचे दात सडतील ही भीती मी दाखवत राहिलो तर माझा व्यवसाय चालेल. तसेच कुळाचार पण आजच्या काळामध्ये त्यातली सात्विकता, आत्मिकता, धर्म, कर्तव्य, संकेत बाजूला पडून फक्त आणि फक्त काही लोकांसाठी व्यवसाय म्हणून शिल्लक राहिलेले आहेत. कारण एखाद्या माणसाला आज आपण सर्वजण आहोत, काही ना काहीतरी कृत्य आयुष्यामध्ये असं करतो की ज्याची खंत मला असते, मला प्रायश्चित घ्यावंसं वाटतं. प्रायश्चित घ्यावंसं वाटतं तर मी पहिली धाव मंदिरामध्ये घेईल, मशिदीमध्ये घेईल, गुरुद्वारामध्ये जाईल, मशिदीमध्ये जाईल की मला प्रायश्चित घ्यायचं आहे, मला उपरती झालेली आहे. मग काय करावं लागणार तुम्हाला? कुळाचार करावे लागणार. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अयशस्वी झाला, तुम्हाला कर्ज मिळत नाही, नोकरी मिळत नाही, मिळाली तर टिकत नाही, पैसा येतो जातो, घरामध्ये आजारपण आलं, अमुक काय आलं, काय मार्ग काढावा? मंदिरामध्ये गेला, तुम्ही हात जोडले, तो सांगणार की तुमची कुलदेवता अतृप्त आहे, तुमचा कुलपुरुष अतृप्त आहे, तुम्हाला कुळाचार करावे लागणार. कुळाचारांचा वापर कुठे ना कुठेतरी कोणाच्या तरी भीतीचा आपल्या व्यवसायासाठी करून घेण्याची प्रवृत्ती आजकाल बोकाळलेली आहे, वाढलेली असं म्हणत नाही, अक्षरशः बोकाळलेली आहे. आपल्याला कळलं पाहिजे, कुळाचार हे आपण आपल्या मनाने, आपल्या समाधानासाठी आपल्याला वाटतात म्हणून करायचे. नाही केले तरी काही तुमचं कुळ बुडत नाही त्याने किंवा बाकी काही गोष्टी होत नाहीत. तसं म्हणलेलं पण नाही आहे कुठे ना. कुळाचार बनवणाऱ्याने म्हणलेलं आहे, धर्माने म्हणलेलं आहे, देवाने म्हणलेलं आहे. ह्या गोष्टी व्हाव्यात तुमच्या हातून म्हणून तुम्हाला थोडंसं प्रोत्साहन मिळावं, भीती वाटावी म्हणून गीतेमध्ये काही गोष्टी सांगितल्या असतील, तुम्ही असं नाही केलं ते पाप लागेल वगैरे, का तर त्या निमित्ताने कुळाचार घडावेत म्हणून. परंतु होईल असं नाही. आजच्या काळामध्ये मात्र तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही दुर्दैवी घटना घडली की तिचं ते खापर असतं, ते तुमच्या कुळदैवतेच्या डोक्यावर फोडलं जातं की तुमची कुळदैवता तुमच्यावर रुष्ट झाली. का म्हणून कुळदेवता रुष्ट होईल? देवता आहे ना ती, कुळाची रक्षण करते, ती का रुष्ट होईल माझ्यावर? तेव्हा नाही होणार ते रुष्ट. नाही, मग तुम्ही ते कुलदेवतेचं अमुक अमुक केलं नाही. कुलदेवता कधी म्हटली करायलाच पाहिजे माझं येऊन म्हणून? तू नाही म्हणली ती. आपण ठरवलेलं आहे. कुठल्या धर्माने सांगितले, कुठल्या शास्त्री पंडितांनी सांगितलं नाही. सगळं धर्मशास्त्री पंडित मी मगाशी म्हणलं तसं सांगतात की धर्मबाह्य गोष्टी सोडून द्या, विवेकी व्हा. आजकाल पंडित पण त्याच गोष्टी सांगायला लागलेले आहेत. मग आपल्या घरात कधी जर काही घटना घडल्या की ज्या हादरवून सोडणाऱ्या असतील, अनपेक्षित असतील, माझ्या आवाक्याच्या बाहेर असतील, मी ते आता कंट्रोल नाही करू शकत. उदाहरणार्थ, काही घरामध्ये आपण बघतो की गर्भपात होतात, नैसर्गिकरित्या होतात. काही वेळेला ते मुद्दाम केले जातात, त्याचा नंतर पश्चाताप होतो. अकाली मृत्यू होतो घरामध्ये काही लोकांचा इच्छा नसताना. दुर्मरण होतं एखाद्या व्यक्तीचं भाजून, अपघातानं, आत्महत्येनं, कितपत राहून आजारपणाने किंवा काही ना काही कारणाने कधी कधी खून पडतो एखाद्या माणसाचं. घराघरामध्ये भांडणं होतात, सुवासिनीला पीडा होते असं म्हणतात काही लोक. म्हणजे डोळ्यात पाणी येतं, अन्न गोड लागत नाही, खिन्नता वाटते सतत घरातल्या स्त्रीला, तिला सवतीचा त्रास होतो, तिला भीती वाटते सारखी सारखी. घरातली जी सवाष्ण स्त्री असेल तिला स्वप्नामध्ये साप दिसतो, अघटित घटना घडताना दिसतात, सतत हृदय धडधडतं, अस्वस्थता वाटतं. त्यानंतर नवऱ्याचं बाहेर कुठेतरी अफेअर होतं, सवत घेऊन येतो कधी कधी. एखादी मुलगा असतो घरातून पळून जातो काही कारणाने, कुठल्या संप्रदायात सामील व्हायचं आहे, नाही तर कुठं दुसरीकडे पळून गेला, कुठं त्याला व्यसन लागलं एखाद्या ड्रग्सचं, तिकडे पळून जातो. धंद्यात अकस्मात नुकसान होतं, कर्ज होतं घरावर, वसुलीसाठी माणसं घरी येतात, कोर्ट कचेऱ्या मागं लागतात, नोकरी जाती, प्रमोशन मिळत नाही, कामात लक्ष लागत नाही, कामाच्या ठिकाणी त्रास होतो, सततचे आजारपणा येतात, लहान मुलांचा त्रास होतो, मुलं झोपेत ओरडत उठतात, अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नाही, मुलं चुकीच्या मार्गाला लागतात, परद्वारी, परधनी आणि परनिंदा करायला लागतात. परद्वारी जाणं म्हणजे दुसऱ्या माणसाच्या घरात जाणं किंवा वेश्येच्या घरी जाणं, दुसऱ्याचं धन हारणं, दुसऱ्याची निंदा करणं, अशा गोष्टी मुलांच्या आयुष्यामध्ये येतात. आपल्या घरात सतत अशांती राहते, लग्न मोडतात, घटस्फोट होतात, ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये होतात. आता ह्या गोष्टी होतात, यालाच कारण सांगितलं जातं तुम्ही कुळाचार पाळत नाही. आता मला जर कोणी विचारेल तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी सहज टाळता येण्यासारख्या आहे. म्हणजे यातला अपमृत्यू किंवा आपण जे म्हणतो की दुर्मरण किंवा कोणी एखाद्या अपघातामध्ये सापडला, अपघात झाला,
किंवा काही दुसऱ्या गोष्टी झाल्या, आजारपण एखादा असाध्य रोग जडला, ह्या जर काही गोष्टी सोडल्या आपण ज्या दैवी नाहीत, जैविक आहेत, तुमच्या शरीराशी संबंधित, या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत. कोणाला कुठला रोग व्हावा आणि कोणाला कसं मरण यावं. पण हे सोडून बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी आपण सहज सुधारू शकतो आयुष्यामध्ये. की माझ्या घरात भांडणं होत असतील तर मी जरा समजूतदार होऊ शकतो. घरातली स्त्री सतत चिंतेत राहत असेल तर तिच्या चिंतेचं तुम्ही हरण करू शकता. काय बाई तुला पैसे कमी पडतायत, तुला दुसरं काही दुःख आहे, अजून तुझी कुठली इच्छा अतृप्त आहे, कशाची भीती वाटते तुला, किंवा कर्ज झालं आपल्याला, आपण बिझनेस व्यवस्थित करत नाही आहे, वसुलीसाठी माणसं घरी येतात, आपण हँडल करत नाही, कोर्ट कचेऱ्या मागं लागतात, आपल्या माणसांची प्रवृत्ती नीट नाही आहे, किंवा माझ्यावर जरी कोणी अन्याय करतोय, चुकीची केस त्याने माझ्यावर टाकली तरी ती केस कशी निस्तरावी हे मला कळत नाही ना. मला कळलं तर मी 10 केसेस माझ्या अंगावर टाकल्या तर निस्तर निकाल लागला व्यवस्थित. तर नोकरी जाते, प्रमोशन मिळत नाही, आपलं आजकाल कामधंद्यावर लक्ष नाही, मिळणार नाही नोकरी तुम्हाला. नोकरी आधीच कमी झालेल्या आहेत, त्यात मला सरकारीच नोकरी पाहिजे. अरे सरकारी नोकरी ते IPS, UPSC, MPSC दोन पण लोक घरी बसलेले आहेत, त्यांना पोस्टिंग मिळत नाही. तर तू शिपायाच्या पोस्टसाठी अजून हटून बसलेलं, मला तीच नोकरी पाहिजे, ती मिळत नाही म्हणून रडत बसलेला आहे. परत मिळालं तर मला प्रमोशन पाहिजे. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, किंवा मुलं लहान घाबरतात आपल्या घरामध्ये, तर त्याच्यासाठी पण काही दुसऱ्या कारणं त्याच्यामागं असू शकतात, जे आपण शास्त्रीय कारणं म्हणतो, शोधली तर सापडतात. किंवा वाम मार्गाला आपण घरातली मुलं किंवा स्त्री किंवा पुरुष लागला म्हणतो, त्याच्यामागे पण बरीच आपण जी समजून सांगू शकतो, समजून घेऊ शकतो अशी कारणं असू शकतात. लग्न मोडणं, हे लग्न मोडणं याच्या कुळाचाराशी तर काहीच संबंध नाही. आजकाल लग्न जुळणं ही आजकाल हे झालेली आहे की आश्चर्याची गोष्ट झाली आहे. लग्न मोडणं ही प्रथा आहे, लग्न हे करायचं असतं मोडण्यासाठी, अशी आजकाल लोकांची वृत्ती झालेली. लग्न केलं काय की ते मोडायचं, नंतर पुढच्या गोष्टी पुढे एकटे राहू शकतो आपण, कोणाची कोणाला गरज नाही, घटस्फोट होणं याच्यामध्ये काहीच नवीन राहिलेलं नाही. मुलं होतात तसे लोकांचे आजकाल घटस्फोट होतात, त्याचा कुळाचाराशी काय संबंध. विषय काय आहे की ज्या गोष्टी आपण सहज सुधारू शकतो त्या आपल्याला सुधारायच्या नसतात, आणि आपल्याला सुधारायच्या नसतात त्याचे परिणाम जेव्हा भोगायला येतात तेव्हा ते माझ्यामुळं झाले असं मला माझ्यावर पण घ्यायचा नसतो दोष. तो मग दोष टाकायचा कुठे? सोपा उपाय, कुळाचारांवर टाकायचा. भटजीकडे गेला तुम्ही, पूजारीकडे गेला, काय गेला, त्याला समस्या सांगली तर तो धार्मिक माणूस असेल तरी तुम्हाला तो हेच विचारणार तुम्ही कुळाचार केले का. आणि स्वार्थी माणूस असेल एखादा पैशासाठी व्यवसाय करणारा धर्माचा, तो पण तुम्हाला हेच विचारणार तुम्ही कुळाचार केले नाहीत म्हणून. पहिलं देवीचं करा, देवाचं करा, जा या इकडे तिकडे करा. अशा रीतीने आपण काय म्हणतो की कुळाचारांचा पण आपण धर्माने बाजार नाही मांडलेला, आपण बाजार मांडलेला. धर्मानंतर धर्माचा बाजार हा तर वेगळाच गोष्ट आहे. धर्म म्हणलं की बाजार आला, आणि धर्माचा बाजार हा चिरंतन चालत आलेला आहे, तो काय आजची गोष्ट नाही. तो जेव्हापासून धर्मनिर्मिती झाली तेव्हापासून धर्माचा बाजार मांडलेला आहे, तो चालतच आहे. परंतु आपण आपल्या आयुष्यातल्या चुकांचे दोष आपल्यावर घेण्याच्या ऐवजी, आपल्या शिरावर घेण्याच्या ऐवजी आपण ते दुसरीकडे कुठे थोपायचा जर आपण प्रयत्न केला आणि कुठेच थोपता आले नाहीत आपल्याला, कुळधर्म आणि कुळाचार सोपा मार्ग असतो. माझ्या हातूनही कुळाचार झाले नाहीत म्हणून माझ्या बाबतीत ही गोष्ट घडली. अरे विषय काय? तर हा मुद्दा पण आपण समजून घेतला पाहिजे. तर कुळाचारांच्या बाबतीमध्ये हा एक मुद्दा आहे. तर अशा भरपूर गोष्टी अजून बोलता येतील, ते काय सांगेल तेवढं कमी आहे, कारण 5000 वर्ष धर्माची परंपरा आहे. 5000 वर्षामध्ये अगणित कुळं, अगणित गोत्र, अगणित गोत्र आणि अगणित प्रवर, त्याच्यानंतर पण 96 कुळं, 92 कुळं, 35 कुळं, 41 कुळं कोणाकोणाची, त्याच्या अंतर्गत परत उपनामं, पोटनामं, पोटकुळं, उपकुळं. तर हे जेवढ्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आपण म्हणलं, तर जेवढी कुळं, उपकुळं, पोटकुळं तितके हे कुळाचार आणि तितके हे कुलधर्म. त्याच्यामध्ये काही चांगले काही वाईट, पण हे कुळाशी संबंधित असल्यामुळे बोलणं गरजेचं होतं, सांगणं गरजेचं होतं. त्याचे दोन्ही बऱ्या वाईट गोष्टी आपण बघितल्या. हे आपण बघताना आपण धार्मिक दृष्टीने सांगितलेलं नाही. मी परत एकदा सांगतो की जे काही गोष्टी उपलब्ध आहेत त्या सांगितल्या, पण आपण त्याचा प्रसार नाही करत आहोत. धर्म पण सांगत नाही प्रसार करा म्हणून, कुळाचार असेच करा म्हणून, आपणही करत नाही. केले तर चांगलं आहे, तुम्हाला जमत असेल, शक्य असेल, सात्विक बुद्धीने करत असाल तर करा. करता येत नसेल तर वाईट वाटून घेऊ नका, दोषी समजू नका. जर करत नसाल आणि आयुष्यामध्ये दुसऱ्या काही उलाढाली करत असाल तर त्याचं खापर कुळधर्मावर फोडू नका. या 3 गोष्टी, हे 3 निष्कर्ष आजच्या व्हिडिओमधून आपल्याला सांगता आले तरी पुष्कळ झालं असं मला वाटतं. आज आपण थांबूयात. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आवर्जून सांगा. जर विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतो लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा. हे अशा प्रकारचे थोडेसे विवेकी आणि विचारी व्हिडिओ बनवण्यासाठी इतर व्हिडिओंपेक्षा थोडी जास्तच मेहनत करावी लागते.
त्यामुळे चॅनेलला नेहमीच प्रायोजकत्वाची गरज असते. जर आपल्याला चॅनेलचं उद्दिष्ट आवडत असेल, विचारांची दिशा आवडत असेल, तर आवर्जून चॅनेलची मेंबरशिप घ्या. मेंबर व्हा चॅनेलची, जेणेकरून आपल्याला अजून चांगली व्हिडिओ बनवण्यासाठी स्थिरता प्राप्त होईल. इतिहासाचं, धर्माचं, कुळाचारांचं, विचारांचं, विज्ञानाचं असंच तर्कनिष्ठ विवेचन, वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमान लाईव्ह. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.